वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी दीक्षा आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे नवीन ब्लॉग. तर हा ब्लॉग मी छठ पूजावरती बनवला आहे. तर हे आहे घाटकोपरचं पंतनगर. हा पंतनगरमध्ये हे सगळं उत्सव चालू आहे. इथे मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा केला जातो. तुम्ही पाहू शकतात की परप्रांतीय म्हणजेच उत्तर भारतीय जे लोक आहेत मोस्टली ते लोक हा उत्सव साजरा करतात. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील खूपच जोरात साजरा करतात हा उत्सव. तुम्ही पाहू शकतात की इथे सगळे देवी दैवत यांची मूर्त्या बनवलेल्या आहेत. यांचा एक आणि त्याच्यामध्ये गायक देखील आलेले आहेत. तसंच प्रत्येकजण इथे खूपच उत्साहाने हा उत्सव साजरा करत आहे. इथे प्रत्येकजण येत आहे, आपली मनोकामना जी आहे ती सांगत आहे छठ माताला, जे सूर्यदेवता आहे जी त्यांची पूजा केली जाते. तसंच इथे खूपच छान सगळे देव वगैरे सजवलेलं आपल्याला दिसत आहेत. तर हा उत्सव प्रत्येक वर्षी पंतनगरच्या याच जागी खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तसंच इथे खूपच छान प्रदर्शन केलेलं आहे, जिथे राम, सीता, लक्ष्मण या सगळ्यांचं प्रदर्शन आहे. तर हा जो सीन आहे तुम्हाला माहीतच पडू शकतं की याच्यामध्ये जे राम आहेत ते लक्ष्मणाला जो बाण लागलेला आहे तो काढतात आणि जे हनुमान आहेत ते संजीवनी बुटी घेऊन येतात लक्ष्मणला वाचवण्यासाठी. हे सगळं सुंदर प्रदर्शन आपण पाहू शकतो आणि खूपच छान ही सजावट आहे. पूर्ण घाटकोपऱ्यातील जे लोक आहेत, जे सर्वजण या ठिकाणी येतात आणि छठ माताची पूजा करतात. हा जो सण आहे तो खूपच उत्साहाने लोक करतात. तर असं मानलं गेलेलं आहे की जो हा सण आहे ती घरातील जी महिला असते ती हा उपवास धरते आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलाच्या मोठ्या आयुष्यासाठी, तसंच आपल्या घराच्या परिवार वगैरे त्यांच्या सुख समृद्धीसाठी हा व्रत केला जातो. तशीच मान्यता आहे की ज्या वेळेस सीता लंकेतून आपल्या राज्यात जाते त्यावेळेस सगळ्यात पहिले सीतामाता छठ माताची पूजा करते. म्हणून हा सण मोठ्या उत्साहाने मनवला जातो. तसंच इथे राधा, कृष्ण, मोर आणि अनेक असे देवी दैवत आहे ज्यांचं प्रदर्शन इथे खूप छान पद्धतीने केलेलं आहे. तसंच या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की अनेक गोष्टीने हा सण भरलेला आहे. अनेक श्रद्धा, अनेक गोष्टी याच्यामध्ये रुजू केलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकतात की जागोजाग्यावर इथे पाण्याचे टँक लागलेले आहेत. या पाण्यामध्ये ती स्त्री उभी राहते, कित्येक घंटे उभे राहते त्याच्यामध्ये आणि ती पूजा करते. या पाण्यामध्ये उभं राहूनच तिला ही पूजा करावी लागते. तसंच तुम्ही पाहू शकतात इथे प्रत्येक जाग्यावरती हा टँक लागलेला आहे. प्रत्येक जाग्यावरती ही पूजा केलेली आहे. इथे महिला त्या पाण्यामध्ये जाऊन कित्येक घंटे उभे राहते, त्याच्यानंतर ही पूजा पाडतात असं म्हणतात. घराच्या सुखसोयीसाठी ही पूजा खूप महत्त्वाची मानली गेली आहे. हाय एव्हरीवन, इथे छठ पूजा केली जाते आणि तुम्ही बघू शकता तिथे किती सारे असे टँक्स बसवलेले आहेत, जिथे बायका तास असे उभे राहतात आणि छठ पूजा करतात. तर हे बघा, लहान मुलं बघा कसे खेळत आहे या पाण्यामध्ये. बच्चा पार्टी.
पूजा म्हणजे एक मोस्ट हार्ड एक उपवास असतो, खूपच हार्ड उपवास असतो. 36 घंटे त्याच्यामध्ये काही खात नाही, पित नाही. इवन आपलं जे तोंडातली लाळ वगैरे असते ती देखील आपल्याला गिळायची नसते. म्हणजे खूपच कठीण उपवास असतो आणि तो आपल्या भारतीय महिला तो उपवास करतात आणि इथे म्हणजे खूपच तास इथे पाण्यामध्ये उभे राहतात आणि तो उपवास सोडतात. खूप मान्यता आहे छठ पूजाची. तर तुम्हाला मी पूर्ण एक्सप्लोअर करते की कसं आहे इथे. तर मी आता घाटकोपर पंतनगरमध्ये आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ हा आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि एन्जॉय करत राहा. जर तुमच्याकडे काही माझ्यासाठी सजेशन असेल तर तुम्ही मला नक्की द्या. आणि सर्वांना छठ पूजाच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. बाय बाय.